त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। वृषभ राशीचा सर्वसाधारणतः स्वभाव, या स्वभावातील गुणदोष। वृषभ रास ही राशी मालिकेतली दुसरी रास आहे। या राशीचा स्वामी जो आहे, या राशीचा स्वामी तो शुक्र आहे आणि शुक्र खूप काही आपल्याला देतो, चांगल्या गोष्टी देतो। शुक्र प्रधान असल्यानंतर तेच सुद्धा जर आपली लग्न रास सुद्धा वृषभात जर असेल तर त्याचा तंतोतंत जुळून येतात सर्व गोष्टी। म्हणजे चंद्र रास आणि लग्न रास एकत्र जुळून आले की खूप सारं जमतं। परंतु समजा लग्न रास तुमची वेगळी आहे आणि चंद्र रास जर वृषभ आहे तर याच्यानुसार सुद्धा मॅच मेकिंग जर आपण केलं, समजा आता तुम चंद्र रास वृषभ आहे आणि लग्न रास कुंभ आहे, तर ह्या दोघांचं जे एकमेल करणार म्हणजे दोघांचे स्वभाव गुण एकत्र घेऊन तयार होणार ती तुमची रास, असं सुद्धा मित्रांनो घडतं। तर सर्वसाधारण सांगतो की ही रास राशी मालिकेतील दुसरी रास आहे। राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यांचा स्वभाव आणि बाकीच्या काही गोष्टी याच्याबद्दल मी जो अभ्यास केला आणि लिहिलाय त्याबद्दल तुम्हाला सांगतो। आता ह्या राशीचं जो शरीर असतं, शरीराचा प्रकार सांगितलं त्याला मेदोयुक्त भरदार शरीर असं सांगितलंय। म्हणजे पटकन आकर्षित होणार, पटकन लोक बघतील, अट्रॅक्शन असतं त्यांच्या शरीरामध्ये, बॉडी लँग्वेज मध्ये, बोलताना, वागताना, हाताचे हात वारे करताना, मान मुरडताना किंवा XYZ ज्या काही शरीराची बॉडी लँग्वेज आहे ती एक वेगळ्या प्रकारची असते जे लोक बघून आकर्षित होतात। त्याचप्रमाणे कीर्तिमान व कांतिमान असतात। कांतिमान म्हणजे चेहऱ्यावरती एक प्रकारचं वेगळं तेज असतं। चार चौघात उठून दिसणार, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या मीटिंग मध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये लग्न कार्यात ती डॅशिंग दिसणार ती व्यक्ती, आपल्याला पटकन त्याच्यावरती आपलं लक्ष देणार, तशी ती स्वतः राहते सुद्धा, ती घाणेरडी राहत नाही। बाकीच्या राशींची नावं घेणार नाही, घाणेरडी ज्या राशी राहतात त्यांचं मी नाव घेणार नाही, परंतु ही रास स्वतःला टॉपटिप ठेवते। फाटका का असेल पण शिवणार ती, ते तसंच घालणार नाही। तर त्या बाबतीत ती रास उठून दिसणारी आणि चार चौघात उठून दिसणारी असते। ह्यांचे शरीर उत्तम म्हणजे उंच किंवा मध्यम, खूपही लांब लचकही नाही, खूप गिड्डेही असत नाही। अशा राशीचे लोक साधारणतः मध्यम शरीर असतं। सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्याची यांना हौस असते। गाणं, चला गाणं, मला गाणं कळतं, मी गाणं म्हणणार, गाण्यात भाग घेणार। डान्स, मला डान्सही कळतं, चला रांगोळी, म्हणजे ज्या काही कलात्मक दृष्टीने ज्या काही स्पर्धा असतील, कलेशी संबंधित म्हणतोय, त्या सगळ्या स्पर्धेमध्ये ही स्वतः पुढे उभी राहून त्याच्यात भाग घेणार। हरून दे जिंकून दे हा प्रश्न त्यांच्याकडे नसतो, भाग घेण्याचं समाधान यांना मात्र लाभतं आणि त्याच्यात ते आनंदी असतात। त्याचप्रमाणे त्याच्यात हौशी असतात। बोलण्यात पटाई, बोलण्यात काय एखादं उत्तर जर त्यांना सांगितलं त्यांच्याकडे त्याचं उत्तर तयार, कुठलाही प्रश्न मांडणार त्याच्यावर कुठं तरी फिरवून वगैरे कसं तरी तुम्हाला ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, भले ते काही असून दे, तुमच्या प्रश्नाला ते उत्तर देणार। बोलण्यात पटाईत, वेळ येताच त्यागशील असतात। जर त्यांनी एखाद्या गोष्टी आपल्याला नको आहे बाबा, त्याच्यावर जर त्याग भावना असेल ना तर दुसऱ्यासाठी ते सोडूनही देतात, भले त्यांच्या आवडीची प्रिय व्यक्ती असली तरी ते सोडून देतात। पुष्कळ गोष्टीमध्ये पटकन दुर्लक्ष करणार आहे, जर त्यांना ती वस्तू आवडली नाही, गोष्ट आवडली तर पटकन दुर्लक्ष करतात। स्थिर बुद्धी, चालाकी यात त्यांना प्रावीण्य असतं। नेमक्या महत्वाच्या कामाच्या वेळी त्यांच्या आळशी वृत्तीमुळे ते पाठी राहतात। म्हणजे एखादं काहीतरी आता मेन काम आहे आणि तिथे परफॉर्मन्स करायचं आहे, त्याच वेळी यांना धाड मीन्स काहीतरी आजार होतो, काहीतरी त्रास होतो आणि काहीतरी XYZ शारीरिक व्याधी उत्पन्न होते किंवा मानसिक संतुलन बिघडलं असतं किंवा डिप्रेशन मध्ये आले असतं। अशा काही गोष्टी नेमक्या त्याच वेळी म्हणजे ज्यावेळी परफॉर्मन्स दाखवायचा आहे आपला, त्याच वेळी व्यक्ती पाठी राहते आणि यांना पुढे काही जाता येत नाही। अशा जर गोष्टींकडे लक्ष दिलं त्या लोकांनी, स्वतः फोकस जर केलं तर याच्यात काही गोष्टी त्या चांगल्या मिळू शकतात। त्याचप्रमाणे व्यक्ती देवधर्माच्या बाबतीत सुद्धा सात्विक असते। काही जर देवधर्माचं केलं ना तर पूर्ण मनाप्रमाणे करतात, चांगल्या प्रमाणे करतात, वेळ देऊन करतात। मग वेळाच काळाचा तो हे बघत नाही, ते तितका वेळ करून ते करतात। चविष्ट पदार्थ खाण्याची, नेमकं चमचमीत खाण्याची यांना आवड असते। तळलेलं, तुपकट, हे ते असं पिझ्झा बर्गर, जर यंग असतील तर पिझ्झा बर्गर, जर थोडे वयस्कर असतील तर चांगल्या गोष्टी, तुपकट तेलकट चांगल्या आवडी खाण्याच्या गोष्टी यांना आवडतात, आवडीच्या असतात। श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींची यांची कायम मैत्री असते। आता त्या जर मिडल क्लासचे असतील तर त्यांचे मित्र चांगले मोठे श्रीमंत असतील, चांगले हुशार असतील किंवा चांगले व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती अशी यांच्याशी त्यांची मैत्री असते। वृषभ राशीची व्यक्ती जर उत्तम पिता, उत्तम माता असेल ना तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपल्या पुत्रांसाठी, आपल्या संततीसाठी खूपही कष्ट घेते व्यक्ती। आपल्या भावंडासाठी, बहिणीसाठी सुद्धा खूप कष्ट घेते, आई वडिलांसाठी कष्ट, म्हणजे तिच्या सराउंडिंग जी लोक आजूबाजूला आहेत, आई वडील, भाऊ बहीण किंवा स्वतःचा पुत्र कन्या किंवा आपला पती, याच्यासाठी खूप शारीरिक कष्ट घेऊन सुद्धा ते कष्ट भोगून त्यांना सुख देण्याचा हा जातक प्रयत्न करत असतो। सुंदर पोशाख, दागदागिने यांची आवड असणारा
आपल्याकडे किती विद्या असली तरीही त्या विद्येतून त्यांना मान व संपत्ती कमविण्यात थोडेसे अपयशी ठरतात. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, जर त्यांनी एखाद्या गोष्टीची डिग्री घेतलेली जर असेल ना, तर त्याच डिग्रीतून ते काम करणार नाही किंवा उपजीविकेचं साधन त्यांच्याकडनं होतं. म्हणजे जे काही शिकतात त्याच शिक्षणातून त्यांना पुढे फायदा होईल असं नाही, ते भलतंच काहीतरी करून घेऊन त्यांचा फायदा होत असतो. अशा सुद्धा काही गोष्टी यांच्या बाबतीत घडत राहतात. त्याचबरोबर मी कुटुंबासाठी ते कष्ट करतात, कुटुंबासाठी प्रेम करतात, कुटुंबासाठी त्याग करतात, गोष्ट करे, पण त्याचबरोबर कुटुंबापेक्षा मित्रमंडळींना सुद्धा ते जास्त मान देतात आणि मित्रमंडळीबरोबर जास्त रमतात, त्यांच्याकडून त्यांना सुख जास्त मिळतो. त्याचप्रमाणे बाग बगीचे, फुल झाडा, फुलबागा यांची त्यांना विशेष आवड असते, त्याच्यात ते रमतात. आणि असा हा वृषभ राशीचा जातक सर्वसाधारण एक मित्र म्हणून सुद्धा चांगला मानला जातो. त्यांच्याकडे जर काही गोष्टी आपण बोलाल तर पटकन कोणाला सांगणार नाही, आणि एखादी गोष्ट सांगायला लागले तर मीठ मिरची लावून ते लेंदी करून प्रत्येक लोकांना सांगतात. असाही थोड्या लोकांचा स्वभाव असतो. तो स्वभाव चंद्र राशीप्रमाणे बदलतोय, मी तुम्हाला सांगतो. लग्न राशीप्रमाणे सुद्धा बदलतो. जर वृषभ राशीचं सर्वसाधारणतः मी सांगितलंय आणि चंद्र राशीप्रमाणे त्याची प्रत्येक रास जर बदलत जाते तर त्या राशीनुसार ते आणि हे मॅच होऊन घेऊन त्या राशीचा स्वभाव थोडासा वेगळा ठरतो. पण तो जर या सांगितलेले गुणदोष आपल्याला पटले असतील, आपले दोष आपल्याला पटतात असे नाही, दुसऱ्यांना पटतात. जर कुटुंबामध्ये एखादी वृषभ राज असेल तर त्यांना ते पटेल, त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकून पटेल किंवा कळेल. तर हे काही गुणदोष आहेत. मी तुम्हाला काही एक छप्पा दिलेला नाही की असंच असतं, पण चांगल्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा गुणवर्णन केलेलं आहे. जर वाईट गोष्टी त्याच्यात तुम्हाला जर वाटल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आणि आपण सुंदर आणि चांगले व्हाल किंवा आपले सुंदर आयुष्य जगता येईल.